महत्त्वाची घडामोड येते आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत। धनंजय मुंडे यांच्यानंतर काही वेळातच प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे अन्य नेते सुद्धा देवगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय। बीड हत्या प्रकरणामध्ये विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होतीये। त्या पार्श्वभूमीवरती स्वाभाविक आहे या बैठकीला सुद्धा महत्त्व आलेलं आहे। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती तीन नेत्यांमध्ये सुरू असलेली ही बैठक आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी वैभव घाग सध्या आपल्या सोबत आहेत। वैभव, साधारणपणे किती वेळापासून ही बैठक सुरू आहे आणि कोण कोण या ठिकाणी हजर आहे? गुरु, अगदी बरोबर आहे। गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठकीला सुरुवात झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे राजकीय घडामोडींना वेग आलेला इथं पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे आल्यानंतर त्यानंतर प्रफुल्ल पटेल सुद्धा या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर अन्य नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित झालेले आहे। कुठे ना कुठेतरी धनंजय मुंडेंचं जे प्रकरण आहे यामध्ये हे जे प्रकरण आहे या प्रकरणामुळे धनंजय मुंडे तर अडचणीत आलेलेच आहेत। त्यामुळे आता जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावरती मीटिंग सुरू झाली आणि या मीटिंग मध्ये आता नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। दुसरी गोष्ट, त्यांची धनंजय मुंडे यांची करुणा मुंडे जी पत्नी आहे या पत्नीने सुद्धा मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत आणि त्या संदर्भात धनंजय मुंडे यांना कोर्टाचं नोटीस सुद्धा आलेलं आहे। कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावण्यात आलेलं आहे त्या संदर्भात सुद्धा। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी ज्या आहेत ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। त्याचबरोबर अंजली दमाने ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी आणि आमदार सुरेश धस यांनी सुद्धा घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती हे जे आरोप सुद्धा होत आहेत आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला आता मात्र यावरती अजितदादांना निर्णय बरोबर आहे वैभव। त्यामुळे राजीनाम्यासाठी एकीकडे दबाव वाढत असतानाच एवढ्या रात्री ही बैठक होते आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नेत्यांमध्ये। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वैभव।